जेव्हा मी रेल्वेतून पडलो, मी उठून बघितलं तर काय, माझ्या उजव्या पायावरनं रेल्वे गेल्यामुळे माझ्या पायाचे जागोजागी ठेचला गेला. शेजारी बघतो तर काय, तिथं नसांचे तुकडे पडले. आज एका पायावर आयुष्य जगताना मला किती त्रास होतोय हे मला माहिती. आज एखाद्या माणसाला जर नुसतं बोट त्याचा खिडकीत अडकला तर किती त्रास होतो. एखाद्या माणसाचा हात जर दरवाजाच्या फटीत अडकला किती त्रास होतो. तर माझ्या पायावर तर शेकडो टन वजनाची रेल्वे गेली. मी जेव्हा उठून बघितलं तर काय, माझ्या मांडीचं जे हाड होतं ते पाय फाडून पॅन्ट फाडून बाहेर पडलं. मला असं वाटायचं कोणीतरी यावं मला वाचवावं, कोणीतरी यावं ज्याने मला सावरावं. तेवढा एक मुलगा पळत आला, त्या मुलाने माझ्याजवळ आला, मला धीर वाटला मला वाचवे. इथं मी मरणारा टेकलोय आणि जो मुलगा पळत आला आणि त्याने काय केलं, त्याने माझा मोबाईल आणि माझं पाकिट सोडलं, तिथून पळून गेला. म्हणजे इथे मी मरणारा एवढा टेकलोय, मला किती त्रास होते मला. आज मी रात्री प्रवास कसा करत असेल, जर मला वॉशरूमला जायचं मी वॉशरूमला कसं जात असेल, पॅन्ट कशी घालत असेल, याचा तुम्ही विचार देखील करू शकता. आज माझ्या आयुष्यात ज्या अडचणी त्या अशा आहेत की ज्याचा तुम्ही विचार कधीच लावू शकत नाही. एका माणसाचे दोन्ही पाय 50% वजन घेतात, माझा एक पाय नाही, म्हणजे उरलेल्या पायावर 100% वजन आहे. सगळे एकत्र सकाळपासून मी एक नक्की पाय लावून नक्की पाय लावून मी तुमच्या समोर उभा होतो. या नक्की पायाचा मला किती त्रास होतोय ते मला माहिती. तो फायबरचा पाय, प्लास्टिकचा पाय, त्याचं वजन किती आणि ते सगळं लावून मी तुमच्या समोर उभा होतो. हा तो नक्की पाय, याचं वजन तुम्ही इमेजिन करू शकता. हे सर्व पूर्ण ते फायबर आहे. आता मी पाय काढला तर इथे रक्ताची दाब, एवढा त्रास देवी मला एवढा होत असून सुद्धा मी थांबत नाही. मग तुम्ही का थांबताय? मी विचार केला असता तर सोडून दिलं असतं. माझे पप्पा म्हणायचे तू घरी बसून तर मी आयुष्यभर पोहोचे, भेटलं नाही. मी त्या दिवशी निर्णय घेतला. ते म्हणतात ना, ते म्हणतात आपल्या स्वप्नांना हे नका सांगू की माझे प्रॉब्लेम्स किती मोठे. आपल्या स्वप्नांना हे नका सांगू माझे प्रॉब्लेम्स किती मोठे. आपल्या प्रॉब्लेम्सला हे सांगा की माझे स्वप्न किती मोठे. काय होऊ शकतं, मी माझ्या प्रॉब्लेमला सांगितलं आणि आज मी तुमच्या समोर उभा आहे. मला आठवतं जेव्हा मी त्या मुलाने माझं पाकिट मारलं, पुढे एक आजोबा आले, माझा मित्र आला, तिने रेल्वे टाकलं. ती रेल्वे पुढे ॲम्ब्युलन्सला घेऊन गेली. जेव्हा जेव्हा ती ॲम्ब्युलन्स उधळायची तेव्हा मला मरत येत नव्हतं. पहिल्या ऑपरेशनला माझा पाय कापण्यात आला, पाय कापून उघडा ठेवला आणि 7 दिवस जेव्हा ते ड्रेसिंग करायचे ना, जसा आंबा पिळतो का आपण तशी माझी जखम पिळून त्याच्यातून खराब रक्त बाहेर काढायचं. एवढा त्रास व्हायचा मी समजू शकतो. त्यावेळेस मला वाटलं माझी परिस्थिती काय होती की 85% आपण आयुष्य जगण्यापेक्षा 15% काशी करण्यापेक्षा मी आत्महत्या केली होती. तेव्हा माझी परिस्थिती होती आत्महत्या करण्यासाठी. पण मी मनस्थिती बनवली आई वडिलांच्या स्वप्नासाठी काहीतरी मोठं करण्याची. सगळ्यात तुम्ही स्वतः करू शकता. आज मला एवढा सगळा त्रास होऊन सुद्धा मी एवढं करतोय. मला माहिती की बरेच लोक त्यांच्या आयुष्यात वेगवेगळ्या अडचणी, बरेच लोक त्यांच्या आयुष्यात वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत. कोणाचे भांडणं चालले, कोणाच्या प्रॉपर्टीचे इश्यू, कोणाचा दवाखान्याचे, कोणाचं बायकोचं घटस्फोट चाललाय, कोणाचं पोरगीपर्यंत गेलंय, कोणाचे आई वडील दुर्धर आजारी, कोणाची मुलं आजारी. एवढ्या सगळ्या अडचणी असून सुद्धा आज मला एक सांगायचे, तुमचा जो प्रॉब्लेम आहे ना तो एका मुंगीसारखा आहे. आज माझा जो प्रॉब्लेम आहे हा हत्तीसारखा आहे. तुमचा प्रॉब्लेम मुंगीसारखा आहे पण तुम्ही प्रॉब्लेमचं कौतुक करून बसले हत्तीसारखं. आणि माझा प्रॉब्लेम हत्तीसारखा आहे पण मी हिमतीच्या जोरावर त्याला मुंगीसारखं चुटकीसारखी सॉल्व्ह करून टाकले. हे सॉल्व्ह आज मला काय म्हणायचे, सगळं काही शक्य आहे. जर एक माणूस एका पायावर करू शकतो तर नक्कीच तुम्ही स्वतः ठरवलं तर आपल्या घरच्यांसाठी, इन्सेंटिव्हसाठी, स्वप्नांसाठी तुम्ही नक्कीच जास्तीत जास्त ट्रॅक्टर करू शकता. येस ऑर नो? नाही कळलं? येस ऑर नो? सगळे बोलतील येस ऑर नो. मग आजपासून एक नवीन सुरुवात होणार का? येस ऑर नो? दुपारी बाहेर पडणार का सकाळी लवकर?